कोकणच्या हापूस आंब्याला रंग, सुगंध आणि अभित गोडी आणि चवीची भुरळ संपूर्ण जगातील खवय्यांना आहे. फळांचा राजा असलेल्या याच आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे. खवय्यांना आनंदाची बातमी असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वऱ्हाटी येथील बागायतीमधील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात मंगळवारी दाखल झाल्या. हापूसच्या 4 पेट्या आणि केशर जातीची 1 पेटी वाशी बाजारात दाखल झाली. डझनाला 5,000 रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगडाच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत. बागायतीमधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने मनोभावे पूजा करून आंबा पेट्या बाजारात रवाना केल्या आहेत. नमस्कार, माझं नाव वरुण पाटील. तर मागील 3 वर्ष सुद्धा माझी पेटी रायगडमधून प्रथम गेली होती. तर हे 4थं वर्ष आहे. तर मला खूपच आनंद होत आहे, कारण हा 4थ्यांदा मान मला मिळतो आहे. तर साधारण आपण आज हापूसचे 2 डझनचे 4 बॉक्स तर केशरचा 1 बॉक्स अशी तोडणी करून आपण मार्केटला रवाना करतो आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लांबलेला पाऊस आणि बदलतं वातावरण बघितलं तर खरंच यावर्षी कठीण वाटत होतं की जानेवारी महिन्यात रायगडमधून आंबा मुंबईला जाईल. परंतु बऱ्याचशा माझ्या कुटुंबातील कुटुंबातील माझ्या काकांच्या, माझ्या वडिलांच्या सल्ल्यामुळे आणि आमच्या मेहनतीमुळे आम्हाला हे शक्य झालं आहे. तर पाहिलं तर यावर्षीसुद्धा कोकणातील हापूसचे उत्पादन चांगल्या स्वरूपात होईल. परंतु सध्या वातावरणात फार मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये चांगल्या स्वरूपाची थंडी होती, परंतु चेन्नईमध्ये आणि ओडिसामध्ये आलेल्या वादळामुळे परत थंडी काहीशी कमी झाली. त्याचा कुठेसा परिणाम झालेला दिसतोय. मग थोडक्यात वातावरणातील बदल हापूससाठी थोडे धोकादायक आहेत. कारण हापूस आंब्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर वातावरणाची साथ ही नेहमीच आवश्यक असते. काही वर्ष आपण बघतोय की अनियमित पाऊस, अनियमित थंडी, तसेच अनियमित अचानक वाढलेली उष्णता याच्यामुळे हापूसचं उत्पादन सुमारे 30 ते 40% घटलेलं आहे. यावर्षी सुरुवातीला आपण मोहर भरपूर पाहिला रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये. परंतु खरी परिस्थिती आपल्याला ही फेब्रुवारीतच कळेल की यावर्षी आंब्याचं उत्पादन किती असणार आहे. आणि हापूस बघितला तर हापूस हा फक्त कोकणातलाच. आणि दुसरं असं हापूससाठी आता नवीन चॅलेंज आलं की इतर प्रांतांमधून येणारा आंबा हापूसच्या नावाखाली विक्री होत आहे. तर शेतकऱ्यांना त्या गोष्टींचा सुद्धा ती सुद्धा एक डोकेदुखी ठरते. कारण हापूसची जी प्रतवारी कोकणात आहे ती इतर राज्यांमध्ये नाही. कुठेतरी ग्राहकांची फसवणूक होते. तर त्याचीसुद्धा माझी सरकारला विनंती आहे की त्या बाबतीत सुद्धा एक जागरूकता वाढायला पाहिजे. कारण हापूस आंबा हा फक्त कोकणातलाच आहे. कर्नाटकमधून किंवा इतर काही राज्यांमधून हापूस आंबा येतोय, तो हापूस नाही आहे, तो दुसऱ्या प्रतीचा आंबा आहे. तर त्याची कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. सध्या तरी हापूसची विक्री 5,000 रुपये डझनाने होत आहे. सध्या मार्केटमध्ये हापूसची उपलब्धता कमी आहे, परंतु मार्च महिन्यापासून ती उपलब्धता वाढेल. परंतु मला असं वाटतं की ती उपलब्धता जरी वाढली तरी आपण बघायला गेलो तर ती फार अतिशय राहणार नाही. कदाचित मे महिन्यात उपलब्धता वाढेल, कारण इतर प्रांतातून आंबा येतो, केशर येतो किंवा इतर जातीचे आंबे येतात. पण हापूसची उपलब्धता ही साधारण चांगली राहील, पण अतिशय जास्त राहणार नाही. त्याच्यामुळे हापूसचे भाव हे कायम म्हणजे अगदी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जास्तच राहतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.